अपर्णा? गेल्या, आत्ताच गेल्यात. म्हणजे त्यांचं दुखणं जरा असह्य झालं. राजश्री त्यांना गाडीत घालून डॉक्टरांकडे घेऊन गेल्यात. राजश्री वहिनी? होय. चांगलंय. आणि सुजित? सुचित्रा गरजेच्या वेळेला गायब बसणं खासियत आहे त्यांची. नाही येत ते बेजबाबदार. सुजित धाब्यावर लोकांचे पगार द्यायला गेलाय रणजित. नाही, फोन केला होता तिथं. नाही येत ते तिथे. बेजबाबदारच आहेत. दोघीच गेलेत आता. आता डॉक्टर काय म्हणतात बघूया. नाही आईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन बघतो. कसं जाणार? राजश्रींचा फोन लागत नाहीये. कुठल्या क्लिनिक मध्ये गेल्यात काही माहिती नाहीये. नाही, काल मला सुजितने सांगितलं होतं कारखानिसांकडे नाव नोंदवलंय म्हणून. हा, तिथे जाऊन बघतो. तिथेच गेले असतील दोघी. बघा का, सुजित काय बेजबाबदार नाहीये. त्यांनी नाव नोंदवलं होतं. बर बर, चला आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. मी पण येते. नाही नाही, उगाच हॉस्पिटलमध्ये गर्दी नको. काही मदत लागली तर मी फोन करतो ना, मग या तुम्ही दोघी हवं तर. बरोबर आहे तुझं म्हणणं. बर, पोचल्याबरोबर आम्हाला एक फोन करा. हा, हो कळवतो. तुम्ही काळजी घ्या. येस. श्री स्वामी समर्थ. देवा, माझ्या सुनेला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला नीट ठेव बाबा. आपली कुठे? केशवचा कॉल आला होता तिच्या पोटात दुखा लागलं म्हणून. कुठं होतास तू? ते लोकांचे पगार. तू तिकडं नव्हतास. अरे आपली बायको गरोदर आहे, तिला आपली गरज लागेल. काहीच नाही. फोन पण बंद होता तुझा. फोन ते बंद पडला होता माझा. थोबाड बंद कर. बाप होणं इतकं सोपं आहे होय? हा, बायकोच्या पोटात मूल आहे म्हणजे विषय संपला, जबाबदारी संपली. अक्का म्हणत होती ना, तेच खरंय. बेजबाबदारच आहेस तू. बेबी मावशी चुकला ग माझं. हसू देत. रंजा गेलाय हॉस्पिटलमध्ये, कळेल काय ते पुढे. बेबी मावशी. हा, सुजित भाऊजी तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. कसं शक्य आहे रणजित? नेमकं काय झालंय का? तेच सर, मलाही काहीतरी गोळ वाटतोय. भैयासाहेब आपण ना, अहो भैयासाहेब काळजाचा ठोका चुकलाय आमचा. काय झालंय नेमकं? सुजित, तू मला काल म्हणाला होतास कारखानिसांकडे नाव नोंदवलंय. अहो होय, तशी रिसिट आहे माझ्याकडं. त्यात कसा घोळ होईल? सुजित, मी जाऊन आलो तिथे. चौकशी केल्यानंतर असं कळतंय की राजश्री वहिनी आणि अपर्णा तिथे गेल्याच नाहीयेत. तुम्ही सांगितल्यापासून आम्ही राजश्रींना सतत फोन लावतोय. फोन वाजतोय पण उचलत नाहीयेत त्या. मे बी. काय झालं? अपर्णा कुठे? बरी आहे ना? ऍडमिट करून घेतलंय का डॉक्टरनी तिला? राजश्री तिच्या बरोबर आहे ना? नाही, मी जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये, पण त्या दोघी तिथे नाहीयेत. अरे देवा. पण राजश्री वहिनी आहेत ना, सो आपण. साहेब त्यामुळेच टेन्शन वाढलंय आमचं. ती बाई रेमेडोस कशी हो? एकतर त्यांचं आमचं पटत नाही, त्यात आपण त्यांच्या सोबत काय घोळ घालून ठेवलाय बाईनं. भैयासाहेब मी शोधायला जातो त्यांना. थांबा. हा लुटूपुटूचा कर्तव्यदक्षपणा काही कामाचं नाहीये. नसता आव आणणं म्हणतात त्याला सुजितराव. आई साहेब प्लीज, आता या घरासाठी कधीही उभे राहिले नाहीयेत हे. होतात काय सांगा ना सुजितराव. या घरात गरजेच्या वेळी कधी तुम्ही होतात? होतात का? पण आज आता जिच्यावर तुमचं प्रेम आहे, जिच्या पोटात तुमचा अंश वाढतोय, त्या दोघांच्याही गरजेच्या वेळी तुम्ही नव्हतात. तुमच्या करणीने सिद्ध केलंय तुम्ही. सर्वार्थाने नालायक आहात तुम्ही. अक्का, आता उणी धुणी काढायची वेळ आहे का ग? हा, हो ना.
म्हणजे आत्ता आपण अपर्णा आणि राजश्री वहिनींचा विचार करायला हवा, त्यांना शोधायला हवं आपण. हळू 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 चाल, हळू चाल. बरं वाटतं ना आता? सावकाश. बस बस बस. हळू. आप्पे, काय राजश्री, आम्ही तुम्हाला किती फोन केलेत, का नाही उचलले तुम्ही? हाय का आता? अहो हातात 2-2 जीव होते हो आमच्या. फोन कुठल्या हातात पकडणार? तुम्ही काय म्हणालात? आम्ही यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो. मग कुठे गेला होतात तुम्ही? मग आता कुठं आलोय? काय? वहिनी साहेब, मी जाऊन आलो कारखानिसांकडे. कोण कारखानीस? अहो हिचे डॉक्टर. आता आम्हाला काय माहिती? आम्हाला कोणी काही सांगितलंच नाही ना. पण मग तुम्ही गेला कुठे होतात? हा अहो काय झालं, ह्यांच्या पोटात दुखायला लागलं हो अचानक. ते आम्हाला माहिती आहे. नाही म्हणजे अहो सहनच होईना त्यांना. मग या आमच्याकडे आल्या रडत रडत. मग आम्ही काय केलं, आमच्या मम्मीच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, तोडकर डॉक्टर, लई मोठे डॉक्टर आहेत बरं का, त्यांच्याकडे लगेच घेऊन गेलो. सगळ्या टेस्ट केल्या, चेकअप केलं. सुजित भाऊजी, तुमची बायको आणि बाळ दोघेही शेफ आहेत, काही काळजी करू नका. खरंच चुकलं माझं, मी असायला पाहिजे होतं तुझ्यासोबत. आय एम सॉरी. पुन्हा नाही होणार. तुम्ही नका मनाला लावून घेऊ इतकं. आणि खरंच एवढं काही झालं नव्हतं. आणि राजश्री वहिनी होत्याच की माझ्यासोबत. त्यांनी खूप काळजी घेतली आहे माझी. डॉक्टरांशी नीट बोलल्या, सगळे रिपोर्ट नीट समजून घेतले आणि पुढची अपॉइंटमेंट पण घेतली. अहो राजश्री वहिनी म्हणतात का ते डॉक्टर तोडकर खूप चांगले आहेत. हा, आणि आपण त्यांच्याकडेच जाऊ. आणि मला पण पटतंय ते. आता जीव भांड्यात पडला आमचा. आम्ही जरा देवाला नमस्कार करून येतो. राजश्री, जरा इकडे या. आजपर्यंत आम्ही तुम्हाला बरेचदा कठोरपणे बोललो. चुका व्हायच्या तुमच्याकडून, दाखवून देण्याची गरज असायची. पण आज जे काही केलं तुम्ही ते कौतुकास्पद. आय मस्ट ॲप्रिशिएट इट. आज जे काय प्रसंगावधान दाखवलं तुम्ही, खरंच खूप कौतुक वाटलं आम्हाला. घरातली मोठी सून म्हणून तुम्ही जी जबाबदारी उचलली आहे याचा आनंद वाटला. प्राऊड ऑफ यू. शाबास. वहिनी साहेब, खरंच लय लय थँक्यू. तुम्ही लय भारी आहात. राजश्री, थँक्यू गो बाई. अपर्णा, बरं वाटतं ना आता? जा हात जाऊन पडा. सुजित भाऊजी घेऊन जा. हे बघा रिपोर्टचं त्याच्यात. हा, सांभाळून ठेवा. चल ऑफिस. हळू ग. आम्ही आहोतच भारी. तू सांगायची गरज नाही आम्हाला. तुझ्यासाठी 50,000 रुपये खर्च केलेत एवढं मात्र लक्षात ठेवायचं. त्या दिवशी ते 15,000 आणि आज त्या तोडकरांच्या कशात घातलेत 35,000 तुझ्यासाठी. वहिनी साहेब, तो डॉक्टर तपासून जर रिपोर्ट दिला तर 350 रुपये घेतो. बिन तपासता रिपोर्ट द्यायचे एवढे 35,000. रिपोर्ट्स नको होते का तुला? अहो तुम्ही टेन्शन नका ना घेऊ.
ही म्हणजे अपर्णा सुजितराव ढाले पाटीलवर केलेली छोटीशी इन्व्हेस्टमेंट समजा. नाही मला मान्य आहे का आज थोडासा पैसा खर्च होतोय, पण उद्याला जेव्हा आपलं हे नाटक सुरळीत पार पडेल आणि नाटकाच्या 3ऱ्या अंकाला शत्रूचा काटा ए बाई शांत बस जरा. तू जा बरं इथनं. अहो इथनं जा. आपलं शत्रूचा शत्रू. अहो इथनं जा. आपलं शत्रूचा शत्रू. काय ग तू पण पंजाबरासारखं शिकली का? दाराला कान लावून ऐकायचं? अहो नाही वहिनी साहेब, हिच्यासाठी दूध आणलं होतं. स्वतःच्या खोलीत नव्हती, म्हणलं इकडंच असेल म्हणून आलते. आणि काय बोलत होता तुम्ही? शत्रू म्हणजे मीच ना. काय करायचंय ते करा, फक्त येणाऱ्या बाळाची काळजी घ्या, कारण ह्या घरातले सगळेच लय आस लावून येत. बाकी चालू दे तुमचं. घ्या. ओ राजश्री वहिनी, तुम्ही पहिलं इथलं इनकमिंग बंद करा बरं. ही पाहिली ना पोरगी कशी बोलत होती ते. अहो हे जर हे सगळं असं सुरू राहिलं ना तिला डाऊट येईल लवकरच. तुम्ही प्लीज लवकरात लवकर हे प्रकरण संपलं असं बघा. टेन्शन नको घेऊ. तुला सांगितलंय ना आम्ही ह्याच्या पुढची स्टोरी आम्ही लिहिणार म्हणून. एक काम करायचं, तुझा तो धनु मामा त्याला आपल्या घरी बोलवून घ्यायचं. मामाला आता त्याला कशाला? फालतू प्रश्न विचारायचं नाही तर. जेवढं सांगितले तेवढंच करायचं. नर्सो मोटर चालू कर. हॅलो. डबा खाल्ला का? नाही ना, एकटं एकटं जेवायची इच्छाच होत नाहीये. का? संजू पूर्वीच्या काळी कारभारीन तिच्या धन्यासाठी डबा घेऊन यायची आणि मग ते शेतात बसून जेवायचे, रोमांस करायचे. आणि हो तुमचं आपलं काही पण बर का, शेतावर कशाला कोणी रोमॅन्स करणार आहे? एक मिनिट, तुला असं कोण बोललंय शेतात रोमांस होत नाही? आज लईच रोमॅन्स सुचायला लागलाय का? हॅलो. अहो मी करते थोड्या वेळात. मामा भरलं भरलं म्हणजे किती भरलं असावं. फार श्रीमंती उलटून चालले ढाले पाटलांकडे. नशीब काढला आमच्या पोरीने. लक्ष्मीच पाणी भरते म्हणा की. या ना, या बसा या. बसा, मी अपर्णाला बोलवून आणते. अरे धनु मामा, तू कसं काय वाट चुकलंस इकडं? अक्कीनं ओटीत घातलं तेव्हाच म्हणली होती पोरीला जप बर. हा पोरीची विचारपूस करीत जा म्हणून आलतो. हे लांब आली झोपतो. काय मामा काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? मामा माझा, घर माझं, माझी मी बघून घेईन ना.
एवढा अर्जंट मध्ये कशाला बोलवलं? तिकडं फुकट मिळत होती, नरड कोरड ठेवून आलोय मी. आयुष्यभर घसावलं राहायला अशी सोय करते थांब. मग आत्ते तू काही बी सांग, मामा तयारी करा. इकडून उठायचं. म्हणजे अरे इथून उठायचं. या इथून आत गेलास ना का तिसरी खोली आमच्या आई साहेबांची. तिथे बेडच्या बाजूला एक टेबल आहे. त्या टेबलला ड्रॉवर आहे. त्यातल्या सगळ्यात खालच्या ड्रॉवर मध्ये एक दागिन्यांचा बॉक्स. त्यातनं एक मोठा हार उचलायचा आणि मला आणून द्यायचा. भाची आहेस का दुश्मन आहेस? तुझ्याच घरात चोरी करायला सांगते मला. हे सगळं ऐश्वर्य तुझंच आहे ना. हा, आणि मग कशाला चोरी करायला लावती मला? किती बोलतो हा? जेवढं सांगते तेवढं गप कर. काम कर, हार काढून आणायचा आणि बॉक्स तिथंच ठेवायचा. बॉक्स मधनं हार काढायचा, खिशात टाकायचा आणि मला आणून द्यायचा. आणि कोणी पाहिलं म्हणजे मग? अरे कसं बघन? बरोबर वेळ बघून बोलवलंय तुला. एक पण बाप्या नाही घरात. आईसाहेब गेल्यात बाहेर. बेबी मावशींना दिवसाचं जागरण झेपतच नाही. राजश्री वहिनी काय आपल्याच आहेत. आणि ती पंजाबरावची लेक संजीवनी बघू देत की तिने तुला. काय टेन्शन नाही. म्हणजे अरे बघू दे तिने तुला. ते मी बघून घे. तू जा. अगं पण चपटी नाही उभी मिळत. त्याचा मार्ग चल. धनाजी बुधाजी दळवी लय लांब जायचंय तुम्हाला. आणि ही पोरगी शॉर्टकट कशाला मारायला लागली? कुठं गेले? गेले कुठं दोघंच्या दोघं? ए संजय, आई साहेबांनी बोलवलंय तुला. मला? ठीक आहे, बघते.
इकडं काय करताय? मी ते आपीची खोली शोधायला लागलो. अहो पण तिला तरी कशाला शोधताय? ती बाहेरच उभी आहे ना. बाहेर मला बाहेर बसविलंय आणि स्वतः कुठं गायब झाली काय माहिती. मला वाटलं ती तिच्या खोलीत असेल तर म्हणून मग तिची खोली शोधायला लागलो मी. आई साहेब नाही आहेत का? म्हणजे ही आई साहेबांची रूम आहे. हा